आता आपण बघूया DNS, दॅट इज डेव्हिएटेड नेझल सेप्टम. नेझल सेप्टम म्हणजे काय, जे आपले नेझल कॅव्हिटीज आहेत त्याच्यामधला जो पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो नेझल सेप्टम. मग आधी आपण बघूया अॅनाटॉमी ऑफ नेझल सेप्टम. अॅनाटॉमीमध्ये काय सांगितलं, आपलं जे नेझल सेप्टम आहे ते 3 पार्ट्सने बनलेलं असतं. कॉल्युमेलर सेप्टम, मेम्ब्रेनस सेप्टम आणि सेप्टम प्रॉपर. आता कॉल्युमेलर सेप्टम काय असतं, हे जे समोर ॲलर कार्टिलेजेस आहेत त्यांचा जो मीडियल पार्ट आहे, मीडियल क्रुरा आहे, त्याने आपलं बनतं कॉल्युमेलर सेप्टम. म्हणजे जर तुम्ही नेझल सेप्टम पकडला एकदम टिपला तर तुमच्या हातात जो पोर्शन आहे जिथं युजली पिअर्सिंग करतात तो जो हातात पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो कॉल्युमेलर सेप्टम. म्हणजे इट कंटेन्स द मीडियल क्रुरा ऑफ ॲलर कार्टिलेजेस. मग नेक्स्ट आहे मेम्ब्रेनस सेप्टम. मेम्ब्रेनस सेप्टम म्हणजे वरती, आता डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता मेम्ब्रेनस सेप्टम म्हणजे त्याच्या थोडंसं वरती. कॉल्युमेलर सेप्टम जर हातात येतोय त्याच्या मागे जो असा फ्री स्पेस आहे ना, दॅट इज मेम्ब्रेनस सेप्टम. आता इथं फ्री हालतं येते प्रॉपरली, त्यात काय तुम्ही फील करू शकता, त्यात काय बोनी सपोर्ट नाही आहे, कार्टिलेजिनस सपोर्ट नाही आहे, ते फक्त स्किनच्या 2 लेयर्सनी बनलेलं असतं मेम्ब्रेनस सेप्टम. सो सगळ्यात पुढे आलं कॉल्युमेलर सेप्टम, मग येतं मेम्ब्रेनस सेप्टम. ह्या मेम्ब्रेनस सेप्टम थ्रू पिअर्सिंग केलं जातं आणि जे समोर ते जे आहे कार्टिलेजसारखं दॅट इज कॉल्युमेलर, मागे इज मेम्ब्रेनस. आणि हे दोन्ही पण कॉल्युमेलर आणि मेम्ब्रेनस आपण हे साईड टू साईड असं फ्रीली मूव्ह करू शकतो. मग येतं सेप्टम प्रॉपर. सेप्टम प्रॉपरमध्ये बोन्स असतात, कार्टिलेजेस असतात. सो दिस इज अ ऑस्टिओ कार्टिलेजिनस फ्रेमवर्क आणि हा म्युकस मेम्ब्रेननी कवर्ड असतं. ऑब्वियसली नोजमध्ये आत म्युकस मेम्ब्रेन आहे. सो दिस इज अ ऑस्टिओ कार्टिलेजिनस फ्रेमवर्क विच इज कवर्ड विथ नेझल म्युकस मेम्ब्रेन. आता तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, हे जे नेझल प्रॉपर आहे, सेप्टम प्रॉपर आहे, हे 3 पार्ट्सनी बनलेलं आहे. काय काय, सगळ्यात वरती तर आहे परपेंडिक्युलर प्लेट ऑफ एथिमॉइड, मग त्याच्या खाली आहे वोमर आणि समोर आहे लार्ज सेप्टल कार्टिलेज. आणि जे सेप्टल कार्टिलेज आहे ना ते परपेंडिक्युलर प्लेट ऑफ एथिमॉइड आणि वोमर ह्यांच्या प्रॉपरली अँटेरियर आहे. आणि सेप्टल कार्टिलेज काय करतं, जे आपले राईट अँड लेफ्ट नेझल कॅव्हिटीज आहे त्यांच्यामध्ये प्रॉपर एक पार्टिशन बनवतं सेप्टल कार्टिलेज. आणि ऑल्सो हे जे सेप्टल कार्टिलेज आहे ते आपल्या नोजचं जे कार्टिलेजिनस पार्ट आहे ना त्याचं टिप आणि डॉर्समला सपोर्ट करतं सेप्टल कार्टिलेज. जर काही प्रॉब्लेम्समुळे जर ह्या सेप्टल कार्टिलेजचं डिकन्स्ट्रक्शन झालं तर ह्यामुळे काय होईल, जो लोअर पार्ट आहे नोजचा तो खाली डिप्रेस होऊन जाईल आणि नेझल टिप खाली पडून जाईल, सपोर्टच जाईल नेझल टिपचा आणि नेझल डॉर्समचा. ऑल्सो जे सेप्टल कार्टिलेज आहे ना ते वोमरचं अँटेरियर एज आहे त्याच्या ग्रूव्हमध्ये फिक्स्ड असतं आणि खालून ते जे अँटेरियर नेझल स्पाईन असती त्याच्यावर ते बसलेलं असतं. म्हणजे जर तुम्ही स्कलचा डायग्राम बघितला ना तर दातांच्या वरती इथं तुम्हाला एक स्पाईन दिसती, त्याच्यात ते जे सेप्टल कार्टिलेज आहे ते प्रॉपरली फिट असतं. मग नेक्स्ट सांगितलं आहे लिटल्स एरिया, ज्यालाच आपण म्हणतो केसलबार्ज प्लेक्झस. हा नेझल सेप्टमच्या अँटेरियर इन्फेरियर पार्टमध्ये एक वॅस्क्युलर एरिया आहे. म्हणजे जे वेस्टिब्युल आहे ना त्याच्या जस्ट वरती हा एरिया आहे. ह्याच्यात 4 आर्टरीज अँड वेन्स सांगितले जे येतात आणि ते ह्या पार्टमध्ये ॲनास्टॉमोसिस फॉर्म करतात. कोणते कोणते सांगितले आहेत, अँटेरियर इथेमॉइडल. आता ऑफकोर्स इथे आपण सांगितलं ना एथमॉइड बोनचं नाव घेतलं आहे. सो अँटेरियर इथमॉइडल, मग हे स्फेनोपॅलेटाईन, मग ग्रेटर पॅलेटाईन आणि सेप्टल ब्रांच ऑफ सुपेरियर लेबियल आर्टरीज अँड देअर वेन्स. सो ह्या 4 गोष्टी आहेत, जे 4 वेन्स आर्टरीज अँड वेन्स आहेत ते ह्या पार्टमध्ये येतात आणि ॲनास्टॉमोसिस फॉर्म करतात. हा काय, हा एक वॅस्क्युलर एरिया आहे. लिटल्स एरिया जो आहे हा वॅस्क्युलर एरिया, इथे खूप सारे वेसल्स येतात आणि हे कुठे आहे, नेझल सेप्टमच्या अँटेरियर इन्फिरियर पार्टमध्ये, दॅट इज वेस्टिब्युलच्या जस्ट थोडं वरती आहे. इथे ह्या 4 आर्टरीज अँड वेन्स येतात आणि ॲनास्टॉमोसिस फॉर्म करतात. आणि हा एरिया एवढा वॅस्क्युलर असल्यामुळे हे कॉमनेस्ट साईट आहे फॉर एपिस्टॅक्सिस. ऑल्सो दिस इज साईट ऑफ ओरिजिन फॉर ब्लिडिंग पॉलिपस. सो हे झाली वर्षावर थोडीशी ॲनाटॉमी ऑफ नेझल सेप्टम. आता आपण बघूया DNS, दॅट इज डेव्हिएटेड नेझल सेप्टम. हे DNSमुळेच ना नेझल ऑब्स्ट्रक्शन होतं. आता जर जे मधलं सेप्टम आहे ते प्रॉपर दोन्ही कॅव्हिटीजला फ्री ठेवते ना, जर ते वाकडं झालं तर एखादी कॅव्हिटी ते ऑब्स्ट्रक्ट करणार, त्यामुळे नेझल ऑब्स्ट्रक्शन होणार. सो जे DNS आहे इट इज अन इम्पॉर्टंट कॉज ऑफ नेझल ऑब्स्ट्रक्शन. आता नेक्स्ट आहे एटिओलॉजी, दॅट इज कॉजेस काय काय DNSचे. यात पहिला आहे ट्रॉमा. ट्रॉमामध्ये काय, जर लॅटरल ट्रॉमा झाला
तर जे सेप्टल कार्टिलेज आहे ते डिस्प्लेस होईल. आणि जर क्रशिंग ट्रॉमा झाला त्यामुळे काय होईल, जर समोरून जर असं क्रश झालं नाक तर त्यामुळे फ्रॅक्चर्स होतील, ट्विस्टिंग होईल आणि खूप सारे फ्रॅगमेंट्स होतील नोजच्या रिजनमध्ये. मग सेकंड कॉज सांगितलं डेव्हलपमेंटल एरर, म्हणजे डेव्हलपमेंटच्या वेळेस काय प्रॉब्लेम झाला, लाईक क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट किंवा मग डेंटल ॲबनॉर्मॅलिटीज असतील, यामुळे सुद्धा DNS होण्याचे चान्सेस असतात. माय रेशियल फॅक्टर्स, माय हेरिडेटरी फॅक्टर्स, म्हणजे एका फॅमिलीमध्ये जर होत आहे युजली कुणाला तर ते त्या फॅमिलीच्या मेंबर्सला होणं इज खूप कॉमन गोष्ट. मग नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ DNS. हे जे डेव्हिएशन आहे ह्यात कधी कधी बोन्स इन्वॉल्ड असू शकतात, कार्टिलेजेस इन्वॉल्ड असू शकतात किंवा दोन्ही पण इन्वॉल्ड असू शकतं. सो पहिलं ह्यात टाईप्स काय काय दिलेत, 5 टाईप्स दिलेत DNSचे. अँटेरियर डिसलोकेशन, C शेप्ड डिफॉर्मिटी, S शेप्ड डिफॉर्मिटी, स्पर्स आणि थिकनिंग. सो एक एक करून बघू. पहिलं तर आहे अँटेरियर डिसलोकेशन. अँटेरियर डिसलोकेशन म्हटलं म्हणजे अँटेरियरला काय असतं, सेप्टल कार्टिलेज असतं. सेप्टमचं अँटेरियर काय असतं, सेप्टल कार्टिलेज असतं. सो यात फक्त जे सेप्टल कार्टिलेज आहे ते डिसलोकेट होतं एखाद्या नेझल चेंबर्समध्ये, मग ते राईटला जातं सेप्टल कार्टिलेज किंवा लेफ्टला जातं. सो ह्यात काय सांगितलं आहे, सेप्टल कार्टिलेज मे बी डिसलोकेटेड इंटू वन ऑफ द नेझल चेंबर्स. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल अँटेरियर डिसलोकेशन तर त्या पेशंटचं हेड थोडं मागे टिल्ट करायचं आणि मग नोजच्या बेसने बघायचं, मग तुम्हाला दिसतं की अँटेरियर डिसलोकेशन झालं एका साईडला. मग सेकंड टाईपमध्ये आहे C शेप डिफॉर्मिटी. हा नॉर्मल कर्व असतो एका साईडला गेलेला. आणि आता बघा, जर ते आपलं नेझल सेप्टम असं एक प्लेटसारखं आहे, जर त्याला कर्व पडला तर एक साईड कॉन्केव्ह होणार, एक साईड कॉन्व्हेक्स होणार. जी कॉन्केव्ह साईड आहे ना त्या साईडचं जे हे आहे कॅव्हिटी ती वाईड होणार आणि ती वाईड एवढं मोठं झालं आहे त्यामुळे असं रूम क्रिएट झाली. मग ते कम्पेन्सेट करण्यासाठी तिथल्या टर्मिनेट्सची हायपरट्रॉफी होती. हे झालं C शेप डिफॉर्मिटी. मग नेक्स्ट आहे S शेप्ड डिफॉर्मिटी. ही वर्टिकल असू शकते किंवा अँटेरियर पोस्टेरियर असू शकते. आणि आता ही S शेप, आता जर S इमॅजिन केला तर एकदा इकडून कर्व आहे, एकदा इकडून कर्व आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे दोन्ही साईडला ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. सो दिस कॉजेस बायलॅटरल नेझल ऑब्स्ट्रक्शन. मग नेक्स्ट आहे स्पर्स. स्पर्समध्ये काय सांगितलं, हे एक शेल्फ लाईक प्रोजेक्शन असतं आणि हे युजली कुठे होतं, जिथे तुमचे बोन्स आणि कार्टिलेजेस मीट होतात त्या जंक्शनला युजली स्पर्स होतात. आणि हे स्पर्स जे आहे हे काय करतील, हे लॅटरल वॉलवर कधी कधी प्रेशर अप्लाय करतात आणि ह्याच्यामुळे हेडेक होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे आपण नंतर सिम्पटम्समध्ये जेव्हा बघू तेव्हा हेडेक हे पण एक सिम्पटम दिसेल आपल्याला. आता फिफ्थ टाईप आहे थिकनिंग. थिकनिंग युजली हिमॅटोमामुळे होतं किंवा जे सेप्टल फ्रॅगमेंट्स आहेत, जे डिसलोकेट झालेले सेप्टल फ्रॅगमेंट्स आहेत ते जर एकावर एक चढले तर थिकनिंग होण्याचे चान्सेस असतात. आता नेक्स्ट आहे क्लिनिकल फीचर्स. DNSमुळे आपल्याला काय काय सिम्पटम्स दिसतात. पहिलं तर आता जर ते वाकडं झालं त्यामुळे एक साईडची आपली कॅव्हिटी ब्लॉक होणार, नेझल ऑब्स्ट्रक्शन होणार. सो जे नेझल ऑब्स्ट्रक्शन आहे ते आयदर युनिलॅटरल असू शकतं किंवा बायलॅटरल असू शकतं. आणि जे रेस्पिरेटरी करंट्स असतात जे नाका थ्रू फ्लो करतात ना ते युजली नेझल कॅव्हिटीच्या अप्पर पार्टमधून फ्लो करतात. सो जर हाय सेप्टल डेव्हिएशन्स असतील तर जास्त नेझल ऑब्स्ट्रक्शन होईल. आता हे जे आपण ऑब्स्ट्रक्शन म्हणतोय ना त्याचे पण काही वेरियस टाईप्स सांगितले आहेत. पहिलं तर आहे वेस्टिब्युलर ऑब्स्ट्रक्शन. हे कधी होईल, जेव्हा कॉर्डल सेप्टल डिसलोकेशन होईल त्यावेळेस वेस्टिब्युलर ऑब्स्ट्रक्शन होईल. माय ऑब्स्ट्रक्शन ॲट द नेझल वॉल्व. युजली जेव्हा पोस्ट रायनोप्लास्टी केली जाते त्याच्यानंतर दॅट इज पोस्ट रायनोप्लास्टीमध्ये आपल्याला नेझल वॉल्व ऑब्स्ट्रक्शन दिसतं. मग ॲटिक ऑब्स्ट्रक्शन हे कधी होतं, आपण मगाशी म्हटलं की हाय सेप्टल डेव्हिएशन असेल त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन होतं, ह्यालाच आपण म्हणतो ॲटिक ऑब्स्ट्रक्शन. दिस इज अलॉंग दी अपर पार्ट ऑफ नेझल सेप्टम ड्यू टू हाय सेप्टल डेव्हिएशन. माय टर्मिनल ऑब्स्ट्रक्शन हे हायपरट्रॉफिक टर्बिनेट्समध्ये होतं. मग आहे कोनल ऑब्स्ट्रक्शन. हे युजली कोनल ॲट्रेशिया, कोनल पॉलिप ह्या कंडिशन्समध्ये होतं. मग नेक्स्ट सांगितलं आहे कॉटल्स टेस्ट. कॉटल्स टेस्ट काय, जेव्हा नेझल वॉलमध्ये काय ॲबनॉर्मॅलिटी असते त्यामुळे जर नेझल ऑब्स्ट्रक्शन होत असेल तर आपण कॉटल्स टेस्ट करतो. ह्यात काय करतं, आपण वरती इमेज बघू शकता तुम्ही, त्यात काय केलं आहे, जे तुम्ही चीक आहे त्या चीक्सला तुम्ही लॅटरली खाली ओढा आणि आता जर ह्या साईडने ओढलं तर तिथलं जे हे आहे नेझल कॅव्हिटी ती फ्री होणार. आता पेशंटला सांगा की तुम्ही शांतपणे ब्रीद इन करा
आणि जर त्याचा नेझल एअरवे जो आहे तो इम्प्रूव्ह झाला, ह्याचा अर्थ तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. ह्याचा अर्थ तुमच्या नेझल वॉल्वच्या वेस्टिब्युलर कंपोनेंटमध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी होती, त्यामुळे नॉर्मलपेक्षा तो बेटर ब्रीथ करतो तुम्ही खाली चीक ओढल्यावर. मग सेकंड क्लिनिकल फीचर सांगितलं आहे हेडेक. डेव्हिएटेड सेप्टममध्ये स्पेशली स्पर जेव्हा असतं ते काय करतं, लॅटरल वॉलवर प्रेशर अप्लाय करतं, त्याच्यामुळे प्रेशर हेडेक होण्याचे चान्सेस असतात. मग सायनसायटिस कशामुळे होतं, जर डेव्हिएटेड सेप्टम झालं आहे त्या डेव्हिएशनमुळे सायनसला ऑब्स्ट्रक्ट होणार, त्यामुळे सायनसेसचं व्हेंटिलेशन प्रॉपरली होणार नाही, त्यामुळे सायनसायटिस होणार. मग एपिस्टॅक्सिस का सांगितलं आहे, आता तुमच्या सेप्टमचं डेव्हिएशन झालं आहे, त्यामुळे जो डेव्हिएटेड पार्ट आहे ना त्याचा जो म्युकोसा आहे तो एक्सपोज्ड आहे, त्यामुळे तो त्याच्यावरचं एअर करंटसारखे लागून तो ड्राय होणार, त्यामुळे तिथे क्रस्ट फॉर्म होणार. क्रस्ट म्हणजे जेव्हा जे डिस्चार्ज असतो तो ड्राय होतो, तर तिथे क्रस्ट फॉर्म होणार आणि जर ते क्रस्ट काढले त्यामुळे ब्लिडिंग होणार. सो एपिस्टॅक्सिस होण्याचे चान्सेस असतात त्यामध्ये. मग आहे ॲनॉस्मिया. ह्यात काय होतं, आता ते डेव्हिएशन आहे त्यामुळे तुम्ही जो श्वास घेताय तो ऑल्फॅक्टरी रिजनपर्यंत पोचतच नाही आहे, त्यामुळे स्मेलच येत नाही ह्यात. सो ह्यात सांगितलं आहे ॲनॉस्मिया. मग एक्सटर्नल डिफॉर्मिटी. आता ऑब्व्हियसली जर आतमध्ये काही डिफॉर्मिटी आहे तर एक्सटर्नलसुद्धा डिफॉर्मिटी दिसणारच नाकावर. मग आता हे जे आहे, नोज कोणत्या ऑर्गनला कनेक्टेड आहे, इयरला कनेक्टेड आहे. सो जर तुमच्या नोजमध्ये सारखे काही प्रॉब्लेम्स होत राहत आहेत तर ते एक्स्ट्रीम झालं ते इयर्सपर्यंत पोचणार. आणि कशा थ्रू हे कनेक्टेड आहे, युस्टाशियन ट्यूब थ्रू कनेक्टेड आहे. सो युस्टाशियन ट्यूब थ्रू ते मिडल इयरला अफेक्ट करणार. सो ह्यात सिम्पटम म्हणून आपण मिडल इयर इन्फेक्शनसुद्धा बघतो. आता नेक्स्ट सांगितली आहे ट्रीटमेंट. युजली जेव्हा मायनर डिग्री सेप्टल डेव्हिएशन असतं ना तेव्हा काही सिम्पटम्स दिसतात, त्यामुळे काही ट्रीटमेंट लागत पण नाही. पण कधी जर त्या जे आपलं नेझल सेप्टम डेव्हिएशन आहे त्या डेव्हिएशनमुळे जर नेझल ऑब्स्ट्रक्शन होत असेल किंवा आपण मगाशी जे सिम्पटम्स सांगितले ते जर दिसत असतील तर ऑपरेशन सांगितलं जातं. आता यात कोणते प्रोसिजर्स यूज करतो आपण, यात पहिलं आहे SMR ऑपरेशन, दॅट इज सबम्युकस रिसेक्शन ऑपरेशन. ह्यात आपण लोकल ॲनेस्थेशिया देतो, म्हणजे सेप्टम आहे त्याच्यावर एक इन्सिजन घेतो एका साईडला. मग जे म्युकोपेरिकॉन्ड्रियल फ्लॅप आहे आणि म्युकोपेरिऑस्टियल फ्लॅप आहे त्यांना आपण उचलतो एका कोणत्या तरी साईडला सेप्टल फ्रेमवर्कच्या, आपण त्याला उचलतो आणि त्यानंतर जो डिफ्लेक्टेड पार्ट आहे त्याला काढून टाकतो आणि मग नंतर फ्लॅप्सला परत त्यांच्या जागेवर लावून देतो. सो काय आहे, इट इज जनरली डन इन अडल्ट्स अंडर लोकल अनेस्थेशिया. इट कन्सिस्ट ऑफ एलिवेटिंग द म्युकोपेरिकॉन्ड्रियल अँड म्युकोपेरिऑस्टियल फ्लॅप्स ऑन आयदर साइड ऑफ द नेझल फ्रेमवर्क by single incision made on one side of the septum, removing the deflected part of bony and cartilaginous septum and then repositioning the flaps. सो हे झालं आपलं SMR. मग नेक्स्ट प्रोसिजर सांगितली सेप्टोप्लास्टी. हा एक कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त फ्रेमवर्कला आपण हात नाही लावत, म्हणजे फ्रेमवर्क तसंच ठेवतो, फक्त जो डेव्हिएटेड पार्ट आहे ना त्याला काढतो, अख्खा फ्रेमवर्कला नाही काढत बाहेर. ह्यात आपण जो फ्लॅप उचलतो म्हणजे आपण सेम करतो मगासारखंच की इन्सिजन घेतलं आणि हे केलं, पण ह्यात एकाच साईडचा आपण फ्लॅप उचलतो, दुसऱ्या साईडचा ब्लड सप्लाय अटॅचमेंट सगळं तसंच असतं. सो आपण एका साईडने त्याला उचलतो, मग सगळं जे काय आहे फ्रेमवर्क तो करेक्ट करतो आणि परत लावून ठेवतो. आणि युजली जी सेप्टल सर्जरी आहे ना ही आफ्टर द एज ऑफ 17 केली जाते, सो दॅट जे नेझल स्केलेटनची ग्रोथ आहे ती हॅम्पर होणार नाही. सो हे झालं आपलं DNS. काय बघितलं DNSमध्ये, पहिलं तर आपण ॲनाटॉमी बघितली नेझल सेप्टमची, त्यात येतं कॉल्युमेलार सेप्टम, मेम्ब्रेनस सेप्टम, सेप्टम प्रॉपर. सेप्टम प्रॉपरमध्ये येतं पर्पेंडिक्युलर प्लेट ऑफ एथमॉइड, वॉर्मर आणि सेप्टल कार्टिलेज. मग लिटल्स एरिया बघितला, लिटल्स एरिया कोणत्या चारनी बंद होता, अँटेरियर एथमॉइडल, स्फेनोपॅलेटाईन, ग्रेटर पॅलेटाईन आणि सेप्टल ब्रांच ऑफ सुपिरियर लेबियल आर्टरीज अँड दर वेन्स. मग त्यानंतर आपण DNS बघितलं, DNSची एटिओलॉजी, त्यात कॉजेस काय होते, ट्रॉमा, डेव्हलपमेंटल एरर, रेशियल फॅक्टर्स, हेरिडिटरी फॅक्टर्स. मग 5 टाईप्स बघितले, अँटेरियर, C शेप्ड, S शेप्ड, स्पर्स आणि थिकनिंग. मग क्लिनिकल फीचर्समध्ये 7 क्लिनिकल फीचर्स बघितले, नेझल ऑब्स्ट्रक्शन, हेडेक, सायनसायटिस, एपिस्टॅक्सिस, ॲनॉस्मिया, एक्सटर्नल डिफॉर्मिटी आणि मिडल इयर इन्फेक्शन. आणि मग ट्रीटमेंट बघितली. ट्रीटमेंटमध्ये पण मायनर डिग्रीजमध्ये आपण नाही करत ट्रीटमेंट. जर त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन होत असेल किंवा मग सिम्पटम्स दिसत असतील तर ऑपरेशन केलं जातं. ऑपरेशनमध्ये 2 सांगितलेत, SMR दॅट इज सबम्युकस रिसेक्शन ऑपरेशन आणि सेकंड सांगितलं सेप्टोप्लास्टी.